झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईत दिवसभर झालेल्या तुफान पावसामुळे मध्य रेल्वेत चांगलीच कोलमडली। गाड्या रखडल्या। कुर्ला सायन दरम्यान पाणी भरलं होतं रेल्वे ट्रॅकमधून, त्यामुळे या गाड्या रखडल्या होत्या। त्यामुळे सीएसटी स्टेशनवर जशी प्रचंड गर्दी दिसत होती, तसंच मुंबईतल्या सेंट्रल रेल्वेच्या काही स्थानकांवर, मग ते ठाणा स्टेशन असो किंवा घाटकोपर, अनेक ठिकाणी अशीच गर्दी पाहायला मिळत होती। सकाळी जाताना तर हाल होत होतेच, मात्र घरी परतत असताना सुद्धा चाकरमान्यांना दिलासा मिळालेला नाहीये, कारण सायन माटुंगा दरम्यान पाणी साचलेलं आहे। रेल्वे ट्रॅकवर अगदी तळ्याचं स्वरूपच आलेलं आहे। दरवर्षी पावसामध्ये हा सगळा प्रकार किंवा हा मनस्ताप रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतो। मध्य रेल्वे तर जराशा पावसानं देखील कोलमडते। दरम्यान संध्याकाळी परतणाऱ्या एकूणच या सगळ्या गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी। सकाळपासून जोरदार कोसळत असलेल्या पावसामुळे लाईफ लाईनवर देखील परिणाम झालाय। मुंबईची लाईफ लाईन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली दिसून येते। सेंट्रल लाईनवरच्या ट्रेन्स ज्या आहेत त्या 20 ते 25 मिनिटं लेट न चालत आहेत, तर हार्बर लाईनवरच्या गाड्या ज्या आहेत त्या 15 मिनिटांनी लेट चालत असल्याची माहिती रेल्वे PROनं दिलेली आहे। परंतु इथं आल्यानंतर इथल्या प्रवाशांशी संवाद साधल्यानंतर अनेक गाड्या यावेळी लेट झाल्याचं सांगतायत। काही महिला प्रवासी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। त्या कधीपासून इथं उभे आहेत? तुम्ही कधीपासून इथं उभा आहात? कधी सांगा। मी गेली 15 मिनिटं उभी आहे, पण गाड्या सगळ्या कॅन्सल करतायत ते। पण मग आता माहित नाही, ठाणा लोकल शिवाय दुसरा काय पर्याय नाही। ठाणा लोकलची वाट बघतोय। ठाणा लोकल लागली तर मग आम्ही जाऊ शकू, पण बाकी अंबरनाथ वगैरे सगळ्या गाड्या कॅन्सल करतायत ते। चुनाभट्टी आणि कुर्ला या दरम्यान पाणी साठलेलं आहे, त्यामुळं मोठ्या प्रमाणात हा जो सेंट्रल रेल्वे आहे तो विस्कळीत झालेला असून व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीनिवास, कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई। एकूणच आपण पाहतो सीएसटीवर प्रचंड गर्दी उसळली होती। गाड्या विलंबानं धावतायत, त्यातच प्रवाशांना पुरेशी माहिती दिली जात नाहीये आणि म्हणूनच प्रवाशांच्या रागात भर पडतोय। अशाच काही संतप्त प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। पावसामध्ये हाच गोंधळ असतो की डोंबिवली गाडी कॅन्सल असते। कळवा, मुंगा, दिवा या लोकांचेच नेहमी हाल असतात। सकाळीही तोच गोंधळ असतो। सकाळी आम्हाला कळव्याला 2 जणांना जेमतेम चढायला मिळतं आणि तेही जीवाची कसरत करून आम्ही चढत असतो। यासाठी शासनाने किंवा रेल्वेने आम्हाला कळव्यावरून चढता येईल अशा सुलभ गाड्या सोडाव्यात। कारशेड इथे असूनही आम्हाला फायदा नाहीये। दरवर्षी हा प्रॉब्लेम येतो। दरवर्षी आम्ही असेच हाल काढायचे का? दरवर्षी काही ना काहीतरी तुम्ही कारण सांगता की आज हे झालं, हे झालं, आणि आता आम्ही ठाण्याला जायचं कसं? तो प्रॉब्लेम होतो आणि आम्हाला बाकीच्या गाड्यांना उतरताना जाम त्रास होतो। आम्ही बाकीच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना जाऊच शकत नाही। झालंय उभं आहे गाड्यांचं, म्हणजे मेन इंडिकेटर लावत नाही ते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना, अनाउन्समेंट गाड्या रद्द करतात। रद्द करण्यामागचं कारण काय तुमचं? पाऊस पडतोय बा, पाऊस फक्त इथंच पडतोय का तुमचा? प्रवाशांचे हाल होत आहे, तर प्रवाशांना सूचना द्या तुम्ही वेळोवेळी। सकाळचा पण प्रॉब्लेम तोच, संध्याकाळचा पण तोच प्रॉब्लेम। डोंबिवली गाडी का कॅन्सल करतात तेच कळत नाहीये। झी 24 तास एक पाऊल पुढे।